किराणा दुकानामध्ये अवैध डिझेल साठ्यावर प्रशासनाचा छापा. 100 लिटर डिझेल जप्त. तहसीलदार विजय चव्हाण यांची माहिती. अंबड तालुक्यात धडक कारवाई. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अवैधरित्या डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनानं धडक कारवाई करत तब्बल 100 लिटर डिझेल जप्त केलं. तहसीलदार विजय चव्हाण आणि तालुका पुरवठा अधिकारी किरण कुमार खांडेभराड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार कानडगाव येथील स्वामी समर्थ किराणा दुकानातून 100 लिटर, चिंचखेड येथील अर्जुन झेरॉक्स अँड मल्टी सर्व्हिसेसमधून 40 लिटर, तर शहापूर येथील स्वामी समर्थ नाश्ता सेंटरमधून 50 लिटर डिझेल जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध इंधन साठवणूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान अवैध डिझेल साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे. अंबड तालुक्यामध्ये सर्व पेट्रोल पंपवर शेतकरी बांधवांना डिझेल देण्याची कारवाई सुरू आहे. त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी काही अडीअडचणी होत्या, त्या ठिकाणी आमच्या पथकामार्फत आम्ही गस्त घालण्याची पण कारवाई सुरू केलेली आहे. त्यासोबतच काही ठिकाणी आम्हाला शेतकऱ्याच्या नावाखाली काळा बाजार करण्यासाठी काही लोकांनी डिझेल घेतल्याबाबतच्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. काही गोपनीय माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगाने आम्ही आमच्या स्क्वॉडमार्फत धाड टाकली असता 2 ठिकाणी आम्हाला डिझेल किरकोळ विक्री करत असल्याबाबतच्या आम्हाला निदर्शनास आले. आम्ही त्यांच्याकडे बनावट गिराईक म्हणून आम्ही पाठवलेलं होतं. त्यांनी आमच्याकडे डिझेल आहे असं त्यांनी सांगितलं आलेलं आहे. ते सर्व डिझेल आम्ही जप्त केलेलं आहे. इथून पुढं सुद्धा आमच्या मोठ्या प्रमाणात कारवाया होणार आहेत. गोपनीय माहिती घेऊन अशा स्वरूपाची जर कोणी चुकीच्या पद्धतीने जर डिझेल विक्री करत असेल तर त्यांच्या विरोधात सक्त कारवाई करण्याची आम्ही मोहीम या ठिकाणी उघडलेली आहे. धन्यवाद.